नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिकर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सामान्य ज्ञानाचं आपण जे 100 डेज चॅलेंज बघत होतो त्याचा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जे आपण सुरू केलेलं आहे पंचायत राज, त्या संदर्भातले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. मला मान्य आहे की आपण सातत्याने ते घेतोय, पण त्याच्या मागचंही कारण आहे की खूप जणांना याबद्दलच्या प्रश्नांची योग्य माहिती, योग्य उत्तर माहिती नसतं. परिणाम स्वरूप त्यांना परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात. तर जोपर्यंत आपली परीक्षा होत नाही, जोपर्यंत आपण त्या स्वप्नांच्या मागे लागून ते स्वप्न पूर्ण करत नाही, तोपर्यंत आपल्याला अभ्यास हा अनिवार्य आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर सातत्याने प्रत्येक विषयाचा, भलेही तो कितीही आवडीचा नसला तरीही तो करावा लागतो. कारण आपल्याला पास व्हायचं आहे, आपल्याला आपलं आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यामुळे हे करणं फार गरजेचं आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. तर आपण सुरू करूया. यामध्ये आपण जो व्हिडिओ घेतो, एक मिनिट, हा पेन राहिला होता, बरोबर की नाही. आता याच्यामध्ये आपला 100 डे चॅलेंज आहे आणि आपल्या टिकर मराठीचा जो पहिला रिझल्ट आहे, तो पहिला रिझल्ट किती आहे, 260 प्लस रिझल्ट हे टिकर मराठीने पहिल्याच धडाक्यामध्ये केलेले आहेत. हे सगळे आपले यशस्वी विद्यार्थी तुम्हाला इथे दिसतील. आणि 100 डे चॅलेंज मध्ये 5 लाख सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहेत. कारण हे सर्व कोणासाठी आहे, हे सर्व तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, याला जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे, बरोबर की नाही. तर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न कुठला आहे, तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण कार्यरत आहे. आता सर्वांनाच माहिती असेल, गट विकास अधिकारी, बरोबर की नाही. गट विकास अधिकारी हा काय असतो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव हा दोन्ही. अलग लक्षात, ग्रामसेवक आपण ग्रामपंचायतीमध्ये पाहिलेला होता, बरोबर की नाही. आता याच्यामध्ये आपण पंचायत समितीची जी आमसभा असते की नाही, पंचायत समिती याची साधारण सभा आपण म्हणू. साधारण आमसभा म्हणजे साधारण सभा जी आहे, अलग लक्षात. या सभेबद्दल थोडीशी माहिती घेऊया, बरोबर की नाही. आता याच्यामध्ये तालुक्यातील विधानसभा सदस्य म्हणजे अध्यक्ष जो असतो, अलग लक्षात, म्हणजे साधारण सभा किंवा आमसभा म्हणा. ओके. आता याचा अध्यक्ष जो आहे हा तालुक्यातील विधानसभा सदस्य, विधानसभा याचा सदस्य असणार. आला लक्षात, का असणार आहे, सभा जी आहे याचा सदस्य, बरोबर आहे. आता याच्यामध्ये याचा सचिव कोण असणार आहे, सचिव, तर याचा सचिव असणार आहे तहसीलदार. कोण असणार आहे, तहसीलदार. ओके. त्यानंतर बैठक आहे, ही बैठक जी आहे ही बैठका कधी होतात, 6 महिन्यांनी. हे लक्षात ठेवा, बैठका 6 महिने. किती होणार, 6 महिन्याने. अलग लक्षात, म्हणजे तालुक्यातील विकास कामाचा तालुक्यातील विकास कामं जी आहेत, अलग लक्षात, तालुक्यातील विकास कामं जी आहेत त्याचा आढावा घेणं, यासाठी ही बैठक घेतली जाते. तर विचारलं उद्या की बाबा पंचायत समिती जी आहे, या पंचायत समितीची जी आमसभा आहे त्या आमसभेचा अध्यक्ष कोण असणार, तालुक्यातील विधानसभा सदस्य. त्यानंतर सचिव तो कोण असणार आहे, तहसीलदार असणार आहे. बैठक 6 महिन्याने, आणि जे काम तालुक्यातील विकास काम आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी ही काय होणार आहे, बैठक होणार आहे, बरोबर आहे, ही आमसभा. तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय, पंचायत समिती आणि राज्य सरकार यांच्यामधील दुवा कोणता. आता पंचायत समिती आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कुठला, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यापैकी नाही. काय येणार याचं उत्तर, पंचायत समिती आणि राज्य सरकार यांचा कोण आहे, पंचायत समिती आणि राज्य सरकारमध्ये विभागीय आयुक्त हा कोण असणार आहे, यांच्यामधला दुवा असणार आहे. अलग लक्षात, जिल्हाधिकारी जणांना, खूप जणांना काही प्रश्नांमध्ये पंचायत समितीचा जिल्हाधिकारी वाटतो, तो जिल्हाधिकारी नाही, लक्षात ठेवा, जिल्हा परिषद नाही. हा, तर पंचायत समिती आणि राज्य सरकार यांच्यामधील दुवा, एक मिनिट,
पंचायत समिती आणि राज्य सरकार यांच्यामधील दुवा जो आहे हा विभागीय आयुक्त, बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण, ओके, आता जिल्हा परिषद जर बघितली सर्वोच्च पातळीतली संस्था आहे, बरोबर आहे. जिल्हा परिषद सर्वांना माहिती आहे, स्थापना झाली होती वसंतराव नाईक समिती 1960 ला, 61 पासून सुरुवात आणि 62 ला अंमलबजावणी झाली जिल्हा परिषद, बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये. आता याच्यामध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचा सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्याला आहे. ओके, जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये किती आहेत बरं जिल्हा परिषद, तर त्या साधारणतः किती आहेत, 34 आहेत, बरोबर आहे की नाही. जिल्हे आपल्याकडे किती आहेत, 36 आहेत, बरोबर आहे. पण त्यापैकी 34 आहे कारण मुंबई आणि मुंबई उपनगराला जिल्हे नाहीत, त्यामुळे 34 जिल्हा परिषद हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. साधारणतः 40,000 लोकसंख्येमागे, हे लक्षात ठेवा, किती, 40,000 लोकसंख्या जी आहे, या लोकसंख्ये मागे एक जिल्हा परिषद असणार आहे. काय असणार आहे, एक जिल्हा परिषद. ओके, आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यात किमान 2 जिल्हा परिषद असतात, लक्षात ठेवा. प्रत्येक तालुका जे असतात, दोन जिल्हा परिषद असतात. किती असतात, 2 जिल्हा परिषद प्रत्येक तालुक्यामध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. सॉरी, प्रत्येक तालुक्यामध्ये काय म्हणतायत, काय म्हटलं मी, प्रत्येक तालुक्यात 2 जिल्हा परिषद नाही, 2 जिल्हा परिषद सदस्य, सॉरी, 2 जिल्हा परिषद सदस्य, हे लक्षात ठेवा. प्रत्येक तालुक्यात 2 जिल्हा परिषद सदस्य असतात, कळलं. हा, आणि याची संख्या जी असते, सदस्य संख्या, म्हणजे जिल्हा परिषद जर विचारलं, जिल्हा परिषद सदस्य संख्या ही काय असणार, पंचायत समितीच्या दुप्पट, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, तर एवढं लक्षात आलं, हा मुद्दा. जिल्हा परिषदेची संख्या किती आहे, 34, 40,000 लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद, बरोबर आहे. जिल्हा परिषद सदस्य हा महत्वाचा प्रश्न विचारला जातो. जिल्हा परिषद सदस्य किती असतात, 50 ते 75. हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. किती सदस्य, 50 ते 75 सदस्य यामध्ये असतात. आलं का लक्षात, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला गेलेला आहे बऱ्याच वेळेला, तर त्याकडे लक्ष ठेवा. ओके, जिल्हा परिषद सदस्य कळलं, प्रत्येक तालुक्यातील 2 जिल्हा परिषद सदस्य यामध्ये असणार आहे. आलं का लक्षात. आणि जवळपास जिल्हा परिषद सदस्य 2000च्या आसपास आहेत. आलं का लक्षात. याचा कार्यकाळ किती असतो, कार्यकाळ, याचा कार्यकाळ असणार आहे 5 वर्ष, लक्षात ठेवा. जिल्हा परिषद जी असते, जिल्हा परिषद याचा कार्यकाळ हा 5 वर्ष, हे लक्षात ठेवा. ओके, आणि पहिल्या बैठकीपासून हा मोजला जातो. आला का लक्षात. जिल्हाधिकारी जो असतो हा जिल्हा परिषदेची पहिली बैठक बोलवतो आणि तिथून काय होते, त्याचं नेतृत्व तो करतो. त्याच्यानंतर काय आहे, हा यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड होते, उपाध्यक्षाची निवड होते, आणि मग तिथून संपूर्ण ज्या बैठकी आहेत त्याचा अध्यक्ष तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असणार आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. ई पंचायत हा या साली मान्य झालेला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स योजनेमधील प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे. कोणत्या बरं, कोणते आहे, ए बी सी डी यापैकी कोणता, ए, पर्याय क्रमांक ए. हा ई पंचायत हा या साली मान्य झालेला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स योजनेमधील प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे, तो 2006चा आहे, हे लक्षात घ्या. ओके, आपण पंचायत समिती जरी बघत असलो तरी जिल्हा परिषद, कारण पंचायत समितीचे बरेच प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे माहिती घेतली आहे, प्रश्न झाले नव्हते म्हणून मुद्दामून मी इथे घेतलंय. आलं का लक्षात. आता आपण काय बघतोय, जिल्हा परिषद, बरोबर आहे की नाही. आता जिल्हा परिषद याच्यामध्ये आपला राजीनामा म्हणजे पंचायत समितीचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला देतो, हे माहिती असेल ना तुम्हाला. पंचायत समिती
याचा जो अध्यक्ष आहे किंवा सभापती आहे, आलं लक्षात, हा आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष जो आहे याकडे देतो. कोणाकडे देतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे. पंचायत समितीचा उपाध्यक्ष अध्यक्षाकडे किंवा सभापतीकडे देणार, पण पंचायत समितीचा अध्यक्ष सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाला देणार. बरोबर आहे की नाही? हा. आता याच्यामध्ये समजा शिस्तभंग किंवा कोणतीही कारवाई जी आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विरुद्धची, अलग लक्षात, हा, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जे असतात की नाही, जिल्हा परिषद याचे पदाधिकारी यांना गैरवर्तणूक यावरून कोण करणार? विभागीय आयुक्त. काय करणार? विभागीय आयुक्त यांना गैरवर्तणुकीवरून काय करणार? कारवाई करणार. कळलं? आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा जो कार्यकाळ आहे की नाही, जिल्हा परिषद याचा कार्यकाळ हा किती आहे? 2.5 वर्ष. किती? 2.5 वर्ष. हे लक्षात ठेवा. ओके. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा, जिल्हा परिषद कार्यकाळ नाही, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती आहे? कार्यकाळ, तर तो कार्यकाळ असणार आहे 2.5 वर्ष. ओके, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सलग 5 वर्षे करू शकतात किंवा दोन्ही मिळून, हेही होऊ शकतं. ओके. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जिल्हा परिषद, ओके, जिल्हा परिषदेमध्ये जर आपण आरक्षण घेतलं, आरक्षण तर हो असतं, पण ते कोणाला आरक्षण? होय, आरक्षण कोणाला? होय, पण कोणाला? जिल्हा परिषद अध्यक्षाला. कळलं? उपाध्यक्षाला नसतं. हे लक्षात ठेवा. उद्या जर प्रश्न असा विचारला की जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण असतं, तर असतं, पण ते कोणाला असतं? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतं, उपाध्यक्षाला नसतं. उपाध्यक्ष याला काय नसतं? तर आरक्षण नसते. हा, अध्यक्षाला आरक्षण असतं. अलग लक्षात. आता जर का आपण जिल्हा परिषद बघितलं, जिल्हा परिषद, तर राजीनामा जर आपण पाहिला तर हा कोणाला देईल? अध्यक्ष विभागीय आयुक्ताला. कोणाला देणार? विभागीय आयुक्त याकडे काय देणार? आपला पदाचा राजीनामा देणार. आणि उपाध्यक्ष हा आपल्या पदाचा राजीनामा अध्यक्षाला देणार. पण अध्यक्ष कुठला? जिल्हा परिषदेचा. जिल्हा परिषद अध्यक्ष याच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देणार. आलं लक्षात? आणि जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष जे असणार म्हणजे समित्या, अलग लक्षात, याच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. बरोबर आहे. आता यामध्ये जर आपण अध्यक्षाच्या बाबतीत पाहिलं तर अध्यक्ष हा पदसिद्ध सभापती, मी इथे लिहू का? अध्यक्ष पदसिद्ध सभापती म्हणून, दोघही पदसिद्ध सभापती. अध्यक्ष जिल्हा परिषदेचा हा कुठे कुठे असणार आहे? स्थायी समिती, जल व्यवस्थापन समिती यामध्ये असणार आहे. काय असणार आहे? स्थायी समिती आणि जल व्यवस्थापन जी समिती आहे, अलग लक्षात, या समितीकडे असणार. गेट इट? आणि वित्त समिती आणि शिक्षण समिती उपाध्यक्ष. वित्त समिती, आलं लक्षात, आणि शिक्षण समिती याचा पदसिद्ध.
बरोबर आहे. शिक्षण आणि वित्त समिती, हा याला दर्जा जो असतो, दर्जा लक्षात ठेवा, हा राज्यमंत्र्यांचा असतो. अध्यक्षाला राज्यमंत्री दर्जा, याला कुठलाही दर्जा नसतो. दर्जा नसतो तो उपाध्यक्ष दर्जा असलेला राज्यमंत्रीचा दर्जा आहे जिल्हा परिषद, हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. लाईव्ह बॅच आहे, दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर 3 महिन्यापेक्षाही अधिक महिन्यापर्यंत आणि रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत मिळेल अशी आपली 999 ची बॅच आहे. कॉम्बो बॅच मध्ये जी टार्गेट बॅच आहे आपली, बॅच क्रमांक 10वी, त्यामध्ये दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर जे 3 महिन्यापेक्षाही जास्त कालावधीत चालणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळेत. स्पेशल PYQ जे 2-3 वर्षापूर्वीचे आहेत ते प्रश्न, दररोज टॉपिक नुसार MCQs, दररोज PDF असणार आहे. त्यानंतर ई बुक विषयानुसार 10 ई बुक तुम्हाला फ्री मध्ये आहे. त्यानंतर माझं जे चालू घडामोडीचं म्हणजे जे मंथली येतो, आपण ज्याला मासिक म्हणतो, त्रैमासिक, 6 मासिक, असं हे तुम्हाला अगदी फ्री मध्ये उपलब्ध आहे. आणि 100+ सर्व प्रश्नपत्रिका संच आहे. त्याचं स्पष्टीकरण, डाऊट सेशन म्हणजे विकेंडला तुमचं काय होणार, डाऊट सेशन, शंका कुशंका हे तुम्ही विचारू शकता. आणि कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट, असं आपलं टार्गेट बॅच आहे, ज्याची फीज आहे 2500. ओके. पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागेकरिता किती अनामत रक्कम यापैकी भरावी लागते? ओके, 500, 700, 1000, 1500. ओके, पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागेकरिता किती अनामत रक्कम भरावी लागते? त्याचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक बी, 700 रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागते. एवढं लक्षात घ्या. ओके, आता हे तुम्हाला वाटत असेल सर असे प्रश्न खरोखर विचारले गेलेत, कळलं का? त्यामुळे लक्षात ठेवा, याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. कारण जर याकडे लक्ष ठेवलं नाही तर असे प्रश्न आल्यानंतर मात्र तुमची गोची होते. ओके, आता आपण जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि याचे पाहिलेले आहे, बरोबर आहे की नाही? ओके, आता सभा बोलवण्याचा अधिकार जो आहे हा कोणाकोणाला आहे? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला, बरोबर आहे की नाही? आता यामध्ये विषय समित्या किती असतात त्या पाहूया. जिल्हा परिषद जी आहे यामध्ये विषय समित्या या किती असतात? बरोबर आहे, हा प्रश्न विचारला गेलाय बऱ्याच वेळेला. तर जिल्हा परिषदेमध्ये विषय समित्या किती असतात? 10 असतात. किती असतात? 10 असतात. हे लक्षात घ्या, हा महत्वाचा मुद्दा आहे, तो पॉइंट आउट करून घ्या. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जिल्हा बैठकीनंतर 1 महिन्यात याची स्थापना, बरोबर आहे, 1 महिन्यानंतर या विषय समित्या असतात. म्हणजे समजा जिल्हा परिषद ज्या वर्षी किंवा महिन्यात स्थापन झाले त्यानंतर 1 महिन्यानंतर जिल्हा परिषद विषय समित्यांची स्थापना होते. ओके, जर स्थापना विचारली विषय समित्यांची तर 1 महिन्यानंतर, हे नंतर लक्षात ठेवा, 1 महिन्यानंतर. ओके, कार्यकाळ किती असतो विषय समित्यांचा? विषय समित्या यांचा कार्यकाळ जो आहे हा आहे 5 वर्ष. किती आहे? 5 वर्ष. ओके, आणि सर्वात महत्वाची कुठली आहे विषय समित्यांपैकी? स्थायी समिती. जर विचारली, मी इथे पुढे लिहितो, जिल्हा परिषद यापैकी सर्वात महत्वाची विषय समिती जर कुठली असेल तर ती आहे, कोणती आहे? स्थायी समिती. हे लक्षात घ्या. म्हणजे जिल्हा परिषदेची महत्वाची कुठली आहे? स्थायी समिती आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि याचा अध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. याचा अध्यक्ष कोण आहे? जिल्हा परिषद अध्यक्ष हा याचा अध्यक्ष असणार. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि विषय समितीच्या प्रमुखाला काय म्हणतात? सभापती. विषय समित्या ज्या असतात याचा प्रमुख जो आहे याला काय म्हणतात?
सभापती. काय म्हणतात? सभापती म्हणतात. ओके. चला पुढे जाऊया. मी पुढे त्यांची माहिती पण देईल. 10 कुठल्या कुठल्या असतात. पंचायत समितीचे कामकाज सुरू राहण्यासाठी गणसंख्या ही किती आवश्यक आहे? गणसंख्या याचा अर्थ काय? किती जण उपस्थित असेल तर ती जी पंचायत समिती जी आहे तिचं कामकाज हे सुरळीत चालण्यासाठी काय किती गणसंख्या आवश्यक आहे? तर ती गणसंख्या आवश्यक आहे 1/3. आलं का लक्षात? म्हणजे आपण काय बघितलं मगाशी? हा 50 ते 75 बरोबर आहे की नाही? 50 ते 75 हे आपण काय बघितलं होतं? सदस्य संख्या. मग समजा आता 75 आहे तर 1/3 हा 3 दुणे 6 आणि 3 5 15 बरोबर आहे किंवा 25 त्रिक 75. याचा अर्थ काय? 1/3 प्रमाणे जर का सदस्य संख्या 75 असेल, एक उदाहरण दिले तुम्हाला, तर ते किती होईल? 25 जण जर असतील तर ती गणसंख्या पूर्ण झाली असं ग्राह्य धरून सभा चालू राहील. पण 25 पेक्षा जर कमी असतील तर मात्र सभा चालू राहणार नाही, कारण गणसंख्या पूर्णच नाही झाली 1/3. आता हे एक उदाहरण दिलं. 50 ते 75 पैकी कुठलाही आकडा असेल, मग 50 असेल तर मग गणसंख्या आणखीन कमी राहणार, कारण हा 75 एकदम शेवटचा आहे बरोबर की नाही? सर्वाधिक. मग 50 त्याच्यानंतर 55 असेल, काही ठिकाणी 60 असेल, काहीतरी 61 त्यानंतर 64 असं काही असू शकेल बरोबर की नाही? मग त्यानुसार तेवढी गणसंख्या पूर्ण झाली की काय होईल? कामकाज चालू राहील, नाहीतर सभा ही तहकूब होईल. हे लक्षात ठेवा. ओके. हा मी काय बोलत होतो? जिल्हा परिषद. मी इथे घेऊया का? जिल्हा परिषद विषय समित्या बरोबर आहे. कोणत्या कोणत्या विषय समित्या झाल्या त्या असतात. यापैकी आपण महत्वाची बघितली स्थायी समिती बरोबर आहे की नाही? आता ह्याच्यामध्ये किती सदस्य असतात तेही लक्षात घ्या. सदस्यांची संख्या असते 14. किती असते? सदस्य संख्या 14. ओके. याचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. हा सचिव जो आहे हा कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. हा याचा काय असणार आहे? प्रमुख असणार आहे, सचिव असणार आहे. सॉरी, सदस्य 14 असतात. ओके. याचा अध्यक्ष कोण आहे? जिल्हा परिषद अध्यक्ष असतो. अध्यक्ष हा जिल्हा परिषद अध्यक्ष असतो. हे लक्षात घ्या. ओके. आणि पदसिद्ध सदस्य हे विषय समित्यांचे हा सदस्य असतात बरोबर आहे. त्यानंतर दुसरे कुठली समिती आहे? तर ती आहे वित्त समिती. काय आहे? वित्त समिती बरोबर आहे. आता वित्त समितीचं बघितलं तर 9 सदस्य असतात. किती असतात? सदस्य ही संख्या 9 असते बरोबर आहे. याचे सचिव कोण असतात? याचे सचिव असतात मुख्य लेखा व वित्त अधिकारी. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद. लेखा व वित्त अधिकारी जे असणार आहेत ते याचे काय असणार आहेत? सचिव असणार आहेत. ओके. हे लक्षात ठेवा. सभापती कोण? जिल्हा परिषद अध्यक्ष. ओके. ओके. जिल्हा परिषद मागे बघितलं होतं अध्यक्ष नाही उपाध्यक्ष बरोबर की नाही? इथे आपण मागे पाहिलं होतं की नाही? इथे बघा तुम्हाला दिलं होतं बरोबर आहे. वित्त समिती उपाध्यक्ष बरोबर की नाही? मग याचं काय आहे बरं? जिल्हा परिषद कुठे गेलं? हा हे घेतोय ना आपण. मग सभापती याचा कोण आहे? जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा काय असणार आहे? याचा सभापती असणार आहे. कळलं?
त्यानंतर तिसरी आहे शिक्षण समिती, बरोबर आहे. कुठली आहे? शिक्षण समिती, बरोबर आहे. आता शिक्षण समितीमध्ये जिल्हा शिक्षण अधिकारी आणि सदस्य 8 असतात. सदस्य 8. हा, जिल्हा शिक्षण अधिकारी हा याचा काय असतो? सचिव. कळलं? आणि याचा सभापती हा कोण असणार आहे? जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, बरोबर की नाही? काय लिहितो तो मी इथे? शिक्षण समितीचं झालं सचिव आणि याचा काय बरं? सभापती. सभापती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची जी आहे त्यापैकी सभापती जो आहे हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा काय असणार आहे? याचा सभापती असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. गेट इट? म्हणजे 2 वित्त समिती आणि शिक्षण समितीवर उपाध्यक्ष असतो जिल्हा परिषदेचा आणि स्थायी समितीवर मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. हे लक्षात ठेवा. ओके, 3 झाले. पुढचा एक प्रश्न घेऊया. पंचायत समिती सभापती जे आहे आणि उपसभापतीचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? जे मगाशी मी घेतलं होतं, सांगितलं होतं तुम्हाला. पर्याय क्रमांक बी किती? 2.5 वर्ष. दोन्ही होतील, म्हणजे सलग 5 वर्ष सुद्धा होऊ शकतो. पण मूळतः पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती याचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 2.5 वर्षाचा. ओके, हे लक्षात ठेवा. बरोबर की नाही? आता याच्यामध्ये पंचायत समितीच्या आपण जिल्हा परिषदेच्या आपण काय बघत होतो? 3 समित्या झाल्या. चौथी समिती जी आहे ही कुठली आहे बरं? कृषी समिती किंवा समाज कल्याण. अलग लक्षात, समाज कल्याणामध्ये किती असतात सदस्य? यामध्ये किती असतात? 12 सदस्य असतात. सदस्य यांची संख्या किती असतात? 12. आला लक्षात? सभापती जिल्हा समाज कल्याण अधिकारी याचा सचिव असतो. हा याचा काय असणार आहे? सचिव असणार आहे. आणि सभापती कोण असणार आहे? याचा मागासवर्गीय सदस्य. मागासवर्गीय सदस्य हा याचा काय असणार आहे? सभापती असणार आहे. ओके, कृषी समिती जी आहे या कृषी समितीमध्ये कृषी समिती यामध्ये सदस्य जे आहेत हे सदस्य असणार आहेत 11. किती? सदस्यांची संख्या आहे 11. ओके, जिल्हा कृषी अधिकारी हा याचा सचिव आहे. जिल्हा कृषी अधिकारी हा याचा सचिव आणि सभापती हा कोण असणार आहे याचा? याच्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी याच्यामध्ये सभापतीचा काही संबंध येत नाही. जिल्हा परिषदेच्याच अंडर येते ही बहुतांशी. हा, याच्यामध्ये मी मूड मध्ये ते लिहून टाकलं. कृषी समितीचे सदस्य 11 बरोबर आहे. सचिव जिल्हा कृषी अधिकारी हे असतात. हे लक्षात घ्या. तर कृषी समिती इथपर्यंत आपण पाहिलेले आहेत. पुढे आणखीन काही आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेऊया. पण तुर्तास आज आपण इथे थांबूया, बरोबर की नाही? पुढचे काही प्रश्न आहेत जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीच्या. तर त्या आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चर मध्ये घेऊया. तर सेशन लाईकला म्हणजे आवडला असेल तर लाईक करा. हा, आणि त्याचबरोबर आपल्या लेक्चर्स म्हणजे आपले जे काही टिक्कर मराठीवर जेवढे काही व्हिडिओज येतात, लेक्चर्स होतात, लाईव्हला होतात, रेकॉर्डेड होतात, त्या सगळ्यांची लिंक शेअर करायची. ते काम तुमचं आहे, बरोबर की नाही? तर जास्तीत जास्त लाईक करायचं, शेअर करायचं आणि आपल्या टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, तर पुन्हा भेटू. पुन्हा
आणखीन अशा विषयांचे बघा, पंचायत राजबद्दल ह्याच बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात. थोडंसं आपण गोंधळून जातो. नक्की कोण, विभागीय आयुक्त, त्यानंतर जिल्हाधिकारी, त्यानंतर BDO, ह्या प्रत्येकांची जी कार्य आहेत ती कुठे, कधी, केव्हा आणि त्याच्यावर असलेले सभापती, विषय समित्या बरेच आहेत. त्यामुळे GK, जे आपण जनरल नॉलेज म्हणतो, सामान्य ज्ञान, त्याला लक्ष द्या, कारण विषय खूप मोठा आहे आणि गंभीरही आहे. तर बाय, टेक केअर, जय हिंद.